आषाढ महिन्यामध्ये तळणी का केली जाते आणि मंगळवार शुक्रवारच का तळतात? मंगळवार शुक्रवारच ग्रामदेवताला नैवेद्य का देतात? आणि आमच्या गावची परंपरा पद्धत काय आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तसं तर प्रत्येक गावची रूढी परंपरा ही वेगवेगळी असते. तर मी आमच्या गावची रूढी परंपरा काय आहे त्यानुसार तुम्हाला सांगते. आणि तुमच्या गावची काय परंपरा आहे, पद्धत आहे, ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आमच्या गावच्या पद्धतीनुसार आहे ना, शुक्रवारी आणि मंगळवारी तळणी का केली जाते, तर मंगळवारी आणि शुक्रवारी तळणी केली की तेच नैवेद्य ग्रामदेवतांना दिला जातो. आणि खूप वर्षापासून आमच्या गावची ना हीच परंपरा चालत आलेली आहे. आषाढ महिन्यामध्ये ना मंगळवारी आणि शुक्रवारी तळणी करायची आणि ती ग्रामदेवताला आणि आपल्या जमिनीच्या म्हणजे शेताच्या कडाला जे दैवत असतं ना, त्या दैवतांना, जनावरांना असे नैवेद्य दिले जातात. ही पहिल्यापासूनच चालत आलेली आहे. ही आपल्या पुढच्याही पिढीला ही परंपरा, रूढी माहीत व्हावा यासाठी आपण ही आषाढ तळणी केली जाते. आणि आमच्याकडं अशी मान्यता आहे का आषाढ तळल्यानंतर आहे आषाढ लागत नाही. आषाढ महिना सुरू झाला की आपल्या गावाकडे वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. कारण पावसाळ्याचे दिवस असतात, शेतीचे कामं सुरू झालेली असतात आणि गावातील प्रत्येक घरामध्ये आपल्याला म्हणजे रूढी परंपरानुसार, पद्धतीनुसार सणवार जसे साजरे करतो तसेच आपल्या गावात आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी आणि शुक्रवारी तळणी केली जाते किंवा नैवेद्य देवाला दिला जातो. त्या दिवशीच नैवेद्य दिला जातो. शुक्रवारी आणि मंगळवारी ही प्रत्येक घरामध्ये तयारी सुरू असते. ही फक्त एखादी तळणी किंवा पदार्थ बनवण्याची पद्धत नाही, तर त्यामागे ना आपल्या पूर्वजांची श्रद्धा असते आणि गावच्या देवतावर आपल्या म्हणजे आपला विश्वास जोडलेला असतो. पूर्वीच्या काळापासून आपल्या गावामध्ये ना ग्रामदेवतांचं खूप महत्त्व आहे. कारण आहे ना, गावावर कोणतंही संकट येऊ नये, गावातील लोक सुखी राहावेत, शेतीतली पिकं चांगलं यावा, पाऊस चांगला यावा आणि घराघरात आहे ना सुख समृद्धी आणि श्रद्धेने ग्रामदेवतेची पूजा केली जाते. सुख समृद्धी नांदावा असा हे आषाढ महिन्यातील पावसाळा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण पाऊस पडला, वेळेवर पडला, पिकं चांगली आली तर वर्षभर धान्याची कमतरता भासत नाही किंवा वर्षभर धान्य कमी पडत नाही आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाची इच्छा असते. म्हणून या काळामध्ये ना ग्रामदेवतांना नैवेद्य दाखवून तिचा आशीर्वाद घेतला जातो. आता आपण आहे ना या दिवशी तळणी का केली जाते ते बघू. तर ह्याबाबत आहे ना प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या परंपरा वेगवेगळ्या असू शकतात. कारण काही ठिकाणी परंपरा पद्धती ही वेगवेगळी असते. तळणीचे नैवेद्य आपण म्हणजे काही ठिकाणी कसं असतं, आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी आषाढ तळला जातो, नैवेद्य दिला जातो. पण आमच्याकडं कसं आहे, शुक्रवारी किंवा मंगळवारीच हा आखाड तळला जातो आणि ग्रामदेवतांना आपल्या शेतीच्या कडाला जे दैवत असतात ना त्यांना नैवेद्य दिला जातो. गावातील प्रत्येक गावची ना परंपरा हे वेगवेगळी असते, श्रद्धेने पाळली जातात. आपल्या घरातील मोठी माणसे पहिल्यापासून जी परंपरा जपत आली ते पुढच्या पिढीला माहिती व्हावी त्यासाठी ही पुढं चाललेली प्रथा आहे. तर ह्या दिवशी ना शुक्रवारी किंवा मंगळवारी महिला सकाळपासून आहे ना ह्या देवीचे दैवतांच्या नैवेद्यासाठी लागलेल्या असतात. तेव्हा संध्याकाळी ना हे देवीचे नैवेद्य ग्रामदेवतांना दिले जातात किंवा शेतीच्या कडाला ठेवले जातात. घरात मध्ये पण आहे आपल्या देवाऱ्यासमोर पण आहे ना ही नैवेद्य ठेवले जातात. आणि देवतांना ना आमच्या गावावर किंवा आमच्या घरावर तुझी कृपा दृष्टी राहू दे, आमच्या शेतात चांगले पिकं येऊ दे, सगळ्यांना घरात सुख समृद्धी राहू दे, नांदू दे, राहू दे, कोणावर संकट येऊ नको अशी श्रद्धा मानून ग्रामदेवतांना ते नैवेद्य अर्पण करतो आपण. मला असं वाटतं की ही परंपरा आहे ना ते खरंच सौंदर्य आहे. यामध्ये फक्त पूजा किंवा विधीपुरतीच मर्यादित नसतात. कारण आहे ना त्यामध्ये आपल्या मातीशी आणि आपल्या शेतीशी, पिकाशी, ग्रामदेवतांशी आणि आपल्या पूर्वजांशी जोडलेलं एक सुंदर असं नातं असतं. या काळात आपण खरंच खूप पुढे आलो आहे असं वाटतं ना.
जीवनशैली बदललेली आहे, राहणीमान बदललं आहे, पण आपल्या गावाकडची जी काही परंपरा अजूनही तशाच जपल्या जातात आणि ह्या जुन्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही जबाबदारी ना ती आपली आहे. त्यामुळे ना आपण ह्या विधी, परंपरा, रूढी आपण ह्या पुढच्या पिढीपर्यंत नेल्या पाहिजेत. आपल्या गावची ओळख फक्त गावाच्या नावाने किंवा आपल्या नावानेच नाही तर आपल्या परंपरा, संस्कृती, श्रद्धा आणि माणुसकीच्या नात्यांनी सुद्धा पुढे गेलेल्या पाहिजेत. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा आमच्या गावाकडली आषाढ तळणीचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावाकडे आषाढ तळणीचा महत्त्व काय आहे, कशा पद्धतीने केली जाते, हेही मला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.